हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे खूप छान सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. होळी पण आहे आणि पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे पौर्णिमा म्हटलं तर आपण सगळं काही घरातलं पहिलं करत असतो ते म्हणजे पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान लादी पुसून घेतली आहे आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन. नेहमीप्रमाणे सणवार असेल तर तो आपण करतोच, पण आज स्पेशल पौर्णिमा आहे त्याच्यामुळे छान मी लादी वगैरे पुसून घेतली. तर आता देवपूजा पण माझी सुंदर अशी प्रसन्न दिवसांनी सुरुवात झालेली आहे आणि छान मी अशी गॅसची सुद्धा पूजा केली आहे. पौर्णिमा म्हटलं तर महिन्याला मी नारळ वाढवत असते, तर त्या पौर्णिमाच्या दिवशी आज मी नारळ वाढवला आहे. तुम्ही बघितलं त्यांनी नारळ वाढवला. माझ्या कुलदेवताला मी नारळ वाढवला आणि त्याच्यानंतर ही जेवणाला सुरुवात केली. तर होळी आहे म्हणजे पुरणाची पोळी आलीच. तर छान मी अशा थोड्याच पोळ्या केल्या आहेत, कारण आम्हाला जायचं होतं भावाकडे आणि माझ्या भावाने आम्हाला सगळ्यांना होळीसाठी आणि रंगपंचमीसाठी स्पेशल आमंत्रण दिलं होतं. तर त्यासाठी जायचं होतं, पण आपल्या होळीला नैवेद्य म्हणून दाखवायचा होता आणि घरातल्या देवांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा होता, पौर्णिमा आहे म्हणून. होळी हा सण एक भारतातील खूप प्रमुख सण आहे आणि तो प्रामुख्याने फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि तो 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन असते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. होळी सणाचे खूप महत्त्व आणि कथा ही सगळ्यांना माहिती आहे आणि होलिका दहन या दिवशी लोक होळी पेटवतात. त्यामागे खरंच कथा खूप छान आहे. तर माझं जेवण वगैरे झालं आणि छान मी देवांना नैवेद्य दाखवला आणि होळीचा नैवेद्य मी बाजूला काढला आणि आम्ही भावाकडे निघालो. माझा भाऊ डोंबिवलीला राहतो, तर त्याच्याकडे आम्ही आलो. तर हे बघा खूप छान असं म्हणजे पिंजरा आहे आणि रागूमैनीची जोडी आहे त्याच्यामध्ये. इतकं सुंदर होतं ना ते. तर आमच्या घरामध्ये माझ्या भावाच्या मुली आणि सगळे एकत्र आल्यावर तर कायम बघायलाच नको, धमाल मस्ती तर होणारच असते. तर आता इथे खूप छान इथे टाईमपास चालला होता त्या पिंजऱ्यासोबतच. पिकोडी पिकोडी आईच म्हणते जास्त तेल लावायचं. काय काय ते बघ ना अनोखी. अरे नको नको चावणार नाही चावत. ती बेबी आहे, ती बेबी. यू आर क्यूट बेबी स्वीटी. माझा भाऊ बहीण सगळेजण येणार होते, त्याच्यामुळे वाट बघत होतो आणि फायनली ती लोक आले आणि आम्हाला होळीला जायचं होतं. होळी खूप सुंदर त्यांच्या इकडे साजरी केली जाते आणि ती सुद्धा पारंपरिक पद्धतीने. तर मी तुम्हाला दाखवतेच. अशी पारंपरिक पद्धतीने होळी मी खरंच पहिल्यांदाच बघितली, कारण खूप सगळं शास्त्रोक्त पद्धतीने जशी गावी करतात ना तशी होळी मी आज पहिल्यांदा बघितली. कारण अशी नेहमीच होळीची पूजा जशी करतो आपण तशीच करून होळी पेटवली जाते, पण हे बघा हे जे पूजा मांडली होती ना ती खरंच मला तर अक्षरशः खूप छान वाटलं बघून आणि खूप सुंदररित्या ती होळी पेटवली. त्याच्यामुळे आम्ही मग तिथे जायला निघालो आणि सगळं काही होळीला जे काही ताट असतं ते सगळं तिघांनी करून घेतलं आणि नारळ, हार, बत्ताशी, साखर, फुटाणे हे सगळं काही घेतलं जे होळीला लागतं ते नैवेद्य घेतला आणि आम्ही होळीला निघालो. वाव क्लियर आहे.
तुला बघायचं आहे ना. माझी आईला अनुजे बाप्पा मम्मी पॅक मध्ये फक्त येलो कलर नाहीये. ओय काय मी फक्त माझी ए ती पण नाही, मी फक्त माझ्या बहिणीवर एकत्र सगळी फॅमिली आली की सण खरंच सणासारखे वाटतात आणि खूप छान वाटत होतं. असं काही बघितलं ना की असं लहानपणाची आठवण येते. खूप आम्ही धमाल मस्ती लहानपणी करायचो. आणि होळी रे होळी पुरणाची पोळी असं जोरात बोलून सगळ्यांना चिडवायचो, मस्ती करायचो. खरंच ते खूप क्षण चांगले असतात ना लहानपणाचे सुद्धा. होळीच्या सणाचं काय महत्त्व आहे, काय कथा आहे, मी हे तुम्हाला थोडक्यात सांगते. जसं प्रल्हाद आणि होलिका यांची खूप मोठी कथा आहे. आणि हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भक्त प्रल्हादाला अग्नीत बसवले होते आणि पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली. त्यामुळेच वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी पेटवली जाते. त्या दिवशी झाडांच्या फांद्या, लाकूड, वाळलेल्या गवताने होळीची रचना केली जाते आणि संध्याकाळी विधीपूर्वक त्याचे दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. तो गैरसमज दूर करून सगळं काही इडापिडा घरातली सगळी काही पनवती असते ती होळीच्या वाईट वगैरे सगळं काही असतं ती होळीमध्ये आपण दहन केले जाते. त्या दिवशी प्रेम से लगाओ होली. पण मी छान लावलंय बघ तुला. हॅपी होली. होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हॅपी होली. बंद केलेलं हे चालूला चालूला. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.